नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनुरंगोली या चॅनलवरती. तर नेहमीप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 6 रांगोळी काढणार आहोत. अगदी सुंदर आणि एकदम नवीन रांगोळी आहेत आणि प्रत्येकीला काढता येतील अशाच आहेत. चला तर मग काढूयात. तर इथे बघा, मी निळ्या रांगोळीचा असा मोठा डॉट दिला आहे आणि आपण असे गोलाकार आकारामध्ये व्हाईट रांगोळीने असे डॉट्स दिलेत आणि ब्रशच्या साहाय्याने मी आतल्या साईडला ओढून घेतलेत. तर इथे या पद्धतीचं फूल तयार होतं आणि जिथे रिकामी जागा होती तिथे मी लाल रांगोळीचा एक डॉट दिला आहे आणि त्याखाली आपण अशा 2 लाईन देऊयात आणि त्या लाईनच्या खाली आपण असे ड्रॉपच्या लाईन देणार आहोत. तर इथे मी त्यावरती लाईन देऊन लाल रांगोळीने असे डॉट्स दिलेत. इथे तुमचं जर वरचं जर फूल जर मोठ्या आकारात आलं मैत्रिणींनो, तर खालच्या लाईनसुद्धा थोड्या मोठ्या आकाराच्याच येणार. त्यामुळे तुमच्या खाली यापेक्षाही जास्त लाईन येऊ शकतात. तर तुम्ही जास्त काढल्यामुळे रांगोळीसुद्धा छान दिसते. तर हे बघा, मी पिवळ्या रांगोळीचे असे वरच्या भागाकडे जाणारे असे डॉट्स दिलेत आणि त्याला प्रेससुद्धा केलं आहे आणि वर आपण 2 लाल रांगोळीचे डॉट्स देऊयात. तर ही अगदी साधी सोपी आणि युनिक रांगोळी कुणालाही काढता येईल अशी सोपी तयार झालेली आहे. तर इथे आपण दुसरी रांगोळी काढूयात मैत्रिणींनो. तर इथे मी हिरव्या रांगोळीचा एक डॉट दिला आहे आणि त्याला असं प्रेससुद्धा करून घेतलं आहे हलकंसं आणि वरती आपण असं एकदम हलक्या हाताने आपल्याला अशी मान काढून घ्यायची आहे आणि चोंचसुद्धा काढायची आहे. अगदी सोपी रांगोळी आहे मैत्रिणींनो. अगदी हलक्या हाताने काढलं का व्यवस्थित आकारसुद्धा येतो. एकदम हात आपला सैल सोडायचा आणि रांगोळी काढायची. त्यामुळे रांगोळीच्या आपल्या लाईन असू देत, कर्व असू देत, ते एकदम व्यवस्थित येतात. एकदम हात आपण असा आखडून धरला आणि तर व्यवस्थित येत नाहीत. लहान मोठ्या लाईन होतात किंवा वाकड्या होतात. तर त्यामुळे हात एकदम सैल सोडा. तर या पद्धतीने आपण खाली अर्धगोलाकारमध्ये आपल्याला असे मोठे मोठे डॉट्स द्यायचे आहेत आणि ब्रशच्या सहाय्याने हे बघा, मी आतल्या साईडने ओढून घेतलेत इथेसुद्धा सेम मागच्या रांगोळीतल्याप्रमाणे. आणि इथेसुद्धा जी रिकामी जागा आहे तिथे मी ऑरेंज कलरच्या रांगोळीचा एक डॉट्स दिला आहे आणि त्यालासुद्धा प्रेस केले. अगदी युनिक रांगोळी आहे. आपण असंही रोज रांगोळी वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या काढतोच, त्यामध्ये ही सुद्धा एक समाविष्ट करा रांगोळी. अगदी सोपी, सुंदर आणि दिसायलासुद्धा छान वाटते. तर हे बघा, साईडलासुद्धा आपण असे डॉट्स दिलेत आणि खालच्या साईडने ओढून घ्यायचे आहेत. आणि वर आपण पिवळ्या रांगोळीचे असे डॉट्स देऊयात. तर ही सुद्धा अगदी साधी सोपी सिंपल आणि युनिक रांगोळी तयार झालेली आहे. तर आपण आता समोरची रांगोळी काढूयात, तिसरी. तर इथे बघा, आपण ज्या पद्धतीने कमळाचं फूल काढतो किंवा दिवा काढतो त्या पद्धतीने आपल्याला अशी एक पाकळी काढून घ्यायची आहे. हे सुद्धा फुलाचीच डिझाईन आहे, एक वेगळ्या पद्धतीने. तुम्हाला नक्कीच आवडेल. तर हे बघा, मी इथे अशी पाकळी काढली आणि त्याच्या साईडला आपल्याला एक लहान एक थोडी मोठी अशा आपल्याला लाईन मारून घ्यायच्या आहेत. तर हे बघा, मी दोन्ही साईडने अशा 5-5 लाईन देऊन घेतल्यात आणि खाली आपल्याला असे गुलाबी रांगोळीने थोडा मोठ्या आकाराचा आपल्याला डॉट्स द्यायचा आहे आणि त्याखाली तुम्ही गोलसुद्धा पाकळ्या काढू शकता. मी अशा जसं जास्वंदाच्या झाडाच्या फुलाच्या पाकळ्या असतात त्या पद्धतीने अशा पाकळ्या काढलेल्या आहेत आणि त्यामध्ये गुलाबी रांगोळी हलकीशी आपण भरून घेणार आहोत. खूप सुंदर रांगोळी आहे मैत्रिणींनो. नक्कीच ही रांगोळी ट्राय करून पहा. खूप सुंदर दिसेल आणि काढायला पण खूप सोपी आहे. एवढे काही आकार यामध्ये अवघड किंवा कुणाला नाही जमतील एवढे अवघड नाही आहेत. अगदी सोपीच रांगोळी आहे. तर हे बघा, जे आपण पाकळ्या काढल्या होत्या त्याच्या टोकावरती मी हिरव्या रांगोळीचे असे डॉट्स दिलेत आणि मधल्या रांगोळीवरती 3 डॉट्स दिलेत आणि जे आपण हे तुरे काढलेले आहेत, साईडला लाईन दिलेले आहेत, त्यावरती अगोदर मोठा डॉट्स द्यायचा आहे. मोठा म्हणजे खूप मोठा नाही, मीडियम आकाराचा द्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला हलकासा छोटासुद्धा डॉट्स द्यायचा आहे. यामुळे रांगोळीला आपल्या वेगळ्या प्रकारचं गेटअप येतं आणि रांगोळी एकदम उठून दिसते. नक्की ही रांगोळी तुम्ही ट्राय करा आणि तुम्हाला ही रांगोळी आवडली का नक्कीच कमेंट करून सांगा मैत्रिणींनो. तर हे बघा, या पद्धतीने अगदी सुंदरशी अशी रांगोळी तयार होते आणि सोपीसुद्धा तेवढीच आहे. वरच्या साईडलासुद्धा आपण गुलाबी रांगोळीचे 3 डॉट्स दिलेत आणि आपण जी मेन पाकळी काढली आहे तिथे आपल्याला हलका असा पांढरा रंग असा भरून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण 3-4 डॉट्स देऊयात हलकेसे छोटे. तर ही सुद्धा आपली अगदी सुरेख आणि सिंपल मनमोहक रांगोळी तयार झालेली आहे मैत्रिणींनो. आजच्या भागातली मला आवडलेली ही रांगोळी आहे. अगदी साधी सोपी सिंपल आणि दिसायला एकदम रेखीव अशी रांगोळी आहे. तर आपण आता पुढची रांगोळी काढूयात. तर इथे आपण लाल रांगोळीने असा डॉट्स दिला आहे आणि त्यामध्ये आपण पिवळ्या रांगोळीचा एक डॉट देऊयात
याला बोटाने प्रेस केले मी आणि त्यामध्ये पिवळा डॉट्स दिला आहे. तर चारही साईडने आपल्याला असे 3-3 डॉट्स देऊन घ्यायचे आहेत. अगदी हलक्या हाताने आपल्याला असे 2 साईडला करायचं आणि मधला सुद्धा मागच्या साईडने ओढून आपल्याला असे 3 पाकळ्यांचं फूल तयार करून घ्यायचं आहे. खूप सोपी आणि युनिक रांगोळी आहे मैत्रिणींनो. सगळ्यांनाच ही रांगोळी आवडते. अगदी सोपी. इथे जर व्यवस्थित क्लीन नाही झालं तर तुम्ही असं इयरबड्सच्या सहाय्याने क्लीन करून घेऊ शकता आणि वाईट जरी राहिलं तरी सुंदरच दिसतं. तर चारही साईडने आपण मध्यभागी अशा 2-2 लाईन देऊन घेऊयात आणि त्यावरती आपण डॉट्स देऊयात. 2 साईडनी मी लाल रांगोळीचे डॉट्स दिलेत आणि 2 साईडनी पिवळ्या रांगोळीचे डॉट्स दिलेत. खूप सुंदर आणि युनिक रांगोळी आहे. अगदी झटपट देवघरात काढू देत, तुळशीसमोर असू देत किंवा उंबरवटच्या साईडला असू देत किंवा अंगणामध्ये सुद्धा ही रांगोळी खूप सुंदर आणि सुरेख दिसते. तुम्हाला जर ही रांगोळी आवडली तर तुम्ही सुद्धा एक वेळा ट्राय करा. आणि जे आपण फुलं काढलेली आहेत त्यावरती असा डॉट देऊन प्रेस करायचं आणि नागमोडी वळणाच्या आपल्याला त्यावरती लाईन देऊन घ्यायच्या आहेत चारही साईडने. खूप सुंदर आणि युनिक रांगोळी आहे मैत्रिणींनो. नक्कीच तुम्हाला आवडली तर तुम्ही सुद्धा ही रांगोळी एक वेळा काढून पहा. आता पुढची रांगोळी काढूयात आपण. इथे मी 3 ते 2 असे डॉट्स देऊन घेते आणि इथे आपल्याला 3-3 ठिपक्यांना जोडून असं स्टार तयार करायचं आहे. हे बघा, पहिले 3 ठिपक्यांना जोडून आणि नंतर 3 ठिपक्यांना जोडलं का या पद्धतीचं चांदणी तयार होते. आणि आपण एक गॅप देऊन त्यामध्ये असं 3 ह्याच्यामध्ये आपण अशा पाकळ्या काढणार आहोत. अगोदर लांब आणि त्यानंतर या पद्धतीच्या गोल. आणि राहिलेल्या आपण मध्यंतरी पिवळ्या रांगोळीचा डॉट्स देऊयात आणि साईडने आपण गुलाबी रांगोळीचे असे 2 डॉट्स देऊयात. खूप सोपी आणि सुंदर रांगोळी आहे. ज्यांना खूप अवघड किंवा कर्व किंवा वेगळे आकार जमत नसतील तर त्यांच्यासाठी ह्या रांगोळी सोयीस्कर ठरतात. त्यांना काढता पण येतात. त्यामध्ये आपण अशा एक लाईन देऊन घेऊयात. तर ही सुद्धा साधी सोपी आणि सिंपलची डिझाईन तयार झालेली आहे इथे. आता पुढची काढूयात. तर इथे बघा, मी ऑरेंज कलरच्या रांगोळीने असे 2 डॉट्स दिलेत. मी ते वाटीच्या सहाय्याने प्रेससुद्धा करून घेतलं आहे आणि बोटाने आपण हलक्या हाताने असे चक्र काढून घेऊयात आणि त्या चक्राच्या खाली आपल्याला अशा 3 लाईन द्यायच्या आहेत थोड्या थोड्या अंतरावरती आणि आपल्याला दोन्ही चक्राच्या मध्यंतरी त्या जॉईंट करायच्या आहेत या पद्धतीने. आणि त्यावरती आपण एक पाकळी काढूयात. सेम त्याच पद्धतीने वरच्या साईडला आपण 5 असे डॉट्स देऊयात पांढऱ्या रांगोळीचेच. हे बघा या पद्धतीने. आणि इथे सुद्धा आपल्याला पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. अगोदर आतल्या साईडने या पद्धतीने ओढून घ्यायच्या आणि नंतर याच पद्धतीने बाहेरच्या साईडने ओढायच्या. तर या पद्धतीचे आपल्याला फूल तयार होईल वरती आणि त्यावरती आपण पिवळ्या रांगोळीचे डॉट्स दिलेत आणि खाली लाल रांगोळीचे डॉट्स दिलेत. तर ही सुद्धा आपली अगदी छोटीशी इटुकली पिटुकली रांगोळी तयार आहे. तर आपण आता इथे 6वी रांगोळी काढतोय मैत्रिणींनो. शेवटची रांगोळी आहे. तर इथे बघा, हिरव्या आणि ऑरेंज रांगोळीने मी असे 2 लाईन दिल्यात आणि त्यावरती आपल्याला 3 चक्र काढायचे आहेत. तर मैत्रिणींनो, तुम्हालाही अशा रोज नवनवीन रांगोळी पाहायच्या असतील, काढायला आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. मैत्रिणींनो, आजच्या रांगोळी पाहिल्यानंतर तुम्हाला सर्वात जास्त रांगोळी कोणती आवडली हे नक्कीच सांगा. तर भेटूयात आपण उद्याच्या भागामध्ये नवीन रांगोळीसह. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.